राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या काही महत्त्वाच्या बातम्या संक्षिप्त स्वरूपात बघूया। आज पहाटे इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे मध्य इस्रायलमधील इमारतींचं नुकसान झालंय। आपत्कालीन सेवेची पथकं किरकोळ जखमींवर उपचार करतायत। परिसरामध्ये आणखी कोणी जखमी आहे का याचा सुद्धा शोध सुरू आहे। तेल अवीवमधील इचिलोफ रुग्णालयामध्ये 8 जणांना दाखल केलं गेलेलं आहे। त्यांच्यापैकी बहुतेकांना किरकोळ जखमा आहेत। आंतरराष्ट्रीय समुदायाने युद्ध थांबवण्याचं आवाहन केलेलं असताना सुद्धा इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये क्षेपणास्त्र हल्ले सुरूच आहेत। दोन्ही देश माघार घेण्याची चिन्ह दिसत नाहीयेत। तिसऱ्या दिवशी सुद्धा संघर्ष तीव्र आहे। पोर्तुगालच्या लिस्बनमध्ये काल जवळपास 300 नागरिकांनी शहराच्या ऐतिहासिक जुन्या भागामध्ये पर्यटकांच्या वाढत्या संख्येविरोधात निदर्शनं केली। ते ट्राम आणि टुकटुकमधून शहराच्या डोंगराळ भागातून घोषणाबाजी करत आले होते, तर पर्यटकांनी कुतूहलापोटी त्यांच्या आंदोलनाचे सुद्धा फोटो काढले आणि त्यावेळी काही आंदोलकांनी पर्यटकांकडे पाहत घरी जा अशा घोषणा दिल्या। आंदोलकांनी शहराचे संरक्षक संत सॅन्टो अँटोनिया यांच्या चर्चपासून ते नवीन हॉटेल होणाऱ्या इमारतीपर्यंत प्रतिकात्मक मिरवणूक काढली। काल ब्राझीलचं सर्वात मोठं शहर असलेल्या साओ पावलोमध्ये नागरिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। त्यांनी रस्त्यावर उतरून राष्ट्राध्यक्ष लुला डा सिल्व्हा यांना इस्रायलसोबत राजनैतिक संबंध तोडण्याची मागणी केली। यावेळी आंदोलकांनी पॅलेस्टाईनचे झेंडे फडकवले, ढोल वाजवत आणि इस्रायलच्या बहिष्काराची मागणी घालत त्यांनी सगळा रॅली काढली होती। त्या मागणीचे पोस्टर्स आणि बॅनर्स सुद्धा त्यांनी लावले। थियागो अविला हा ब्राझिलियन कार्यकर्ता याच्यामध्ये सहभागी होता, ज्याला गाझामध्ये मदत पोहोचवण्यासाठी गेला असताना इस्रायली सैन्यानं ताब्यात घेतलं होतं।